100% निवडून येणार. शहापूरचा जो शेवटचा प्रकाश वरकडी उमेदवारांचा सहकार पॅनलचा आहे, 100% निवडून येणार. या ठिकाणी पाहिलं तर चर्चा खूप मोठी की भाजप विरुद्ध भाजप हा जिल्ह्याचा एक वेगळाच पॅटर्न तयार झालेला आहे. असं असताना सहकार पॅनलची बाजू मजबूत झालेली. काय माहिती का, सहकारामध्ये पक्षावर निवडणूक लढवली जात नाही. स्पष्ट सांगतो, यापूर्वीचा इतिहास बघा. कधी पण म्हणजे खाडेदादांपासून आजपर्यंत आरसी पाटलांपासून आजपर्यंत 2015ची निवडणूक बघा, 9ची निवडणूक बघा, 21ची निवडणूक बघा आणि 26ची निवडणूक आहे. कधी पक्षावर निवडणूक लढवली मला दाखवा. काय पडवा साहेब, कधीच पक्षावर निवडणूक सहकाराचे लढवलं जात नाही. आता आम्ही 2015ची निवडणूक लढवली ती सहकार पॅनल मधून लढवली. 2015 ते 21 आम्ही त्या ठिकाणी राज्य केलं, ते पक्षावर नाही केलं, सहकारावर केलंय. 2021 ते 26ची निवडणूक जी होती ती सुद्धा आम्ही सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये भाजपचे लोक होते, सेनेचे होते, CPM होते, राष्ट्रवादी होते, काँग्रेस होते, त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी होते, 4च लोक होते. आणि अशा पद्धतीने सगळे सहकारामध्ये काम करणारे जाणकार लोक असले, मग तो कोणत्याही पक्षाचे असो, त्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवली. एकदा बँकेमध्ये आम्ही चढलो की आमची पक्षाचे पादत्राणे आम्ही बाहेर ठेवतो, मग आम्ही सहकार म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यानंतर ज्याच्या त्याने पक्षाचं काम करावं असं त्यांना मुभा असते. पहिल्यांदा असं घडलंय की ही निवडणूक पक्षीय लेवलवर लढवली गेली. आम्ही आमच्या पॅटर्न प्रमाणे आजही आम्ही भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना आणि CPM, काँग्रेस सगळ्या पक्षांचे लोक आम्ही आज सहकार पॅनलमध्ये घेतले. त्याच्यामुळे ही पक्षीय निवडणूक आम्ही लढवली नाही, ही पक्षीय निवडणूक परिवर्तित पॅनलने लढवलेली आहे. शहापूरमध्ये तिरंगी लढत होते. खरं बोललं जातं की परिवर्तन आणि सहकार या दोन उमेदवारांमध्ये ही लढाई, त्यामध्ये तिसरा देखील उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटतं? मी पहिल्यांदाच बोललो की आमच्या सहकार पॅनलचा प्रकाश वरकडे 100% निवडून येणार, मला ठाम खात्री आहे. साहेब, बँकेची पुढची ध्येय धोरणे काय आहेत? गेल्या 10 वर्षापासून आपण सत्तेत आहात. चांगला प्रश्न विचारला. अशाच प्रश्नाची अपेक्षा मला होती. बघा, 2017 साली ज्या वेळेला मी बँकेचा अध्यक्ष झालो त्यावेळेला बँकेच्या ठेवी 6500 कोटी होत्या. आज बँकेच्या ठेवी 11942 कोटी आहेत. बँकेचे ठेवी वाढणं म्हणजे सभासदांचा बँकेवर विश्वास वाढलेला याचे धोरण आहे, धोतक आहे. म्हणजे सभासदांना विश्वास आहे की बँक सुस्थितीत आहे म्हणून सभासद आपल्या ठेवी बँकेत ठेवतात. आणि ज्या वेळेला मी 2017ला ज्या वेळेला मी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळेला बँकेच्या प्रॉफिट 135 कोटी होता, आज 190 कोटी आहे. म्हणजे बँकेचा आलेख सतत वाढत आहे. बँकेला नाबार्डचा सतत ऑडिट वर्ग आहे. तसेच नाबार्डचे आणि RBIचे कोणत्याही लेवलला बँकेला कुठेही कोणत्या प्रकारची पनिशमेंट किंवा कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाहीत. आणि अनेक शासकीय अहवाल असतील, म्हणजे CMEGP, PMFME यासारख्या ज्या शासनाच्या सुशिक्षित बेरोजगारांना ज्या योजना दिल्या जातात त्या योजनेमध्ये चांगलं काम केलं म्हणून शासकीय लेवलला महाराष्ट्रामध्ये आपल्या बँकेला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. म्हणजे कलेक्टर लेवलला ज्या शासकीय लेवलला ज्या मिटिंग होतात त्यामध्ये अहवाल गेलं का PMFME मध्ये सर्व जिल्हा बँकेमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगलं काम केले. CMEGP मध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम केलंय. CMEGP मध्ये आपण अनेक या ग्रामीण भागातल्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आपण त्यांना कर्ज दिलीत आणि त्यांना उद्योजक बनवले. अनेक उदाहरणे आहेत. तसेच शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी शेती संस्था मार्फत 65 कोटी पर्यंत कर्जाची योजना आणि आपली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिली बँक आहे की जेणेकरून त्या आपल्या शेतकऱ्यांनी उद्योजक बनावं. अनेक ठिकाणी मी मेळावे घेतले तालुका वाईज गेल्या वर्षी जून महिन्यात आणि प्रत्येकाला आवाहन केलं की शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे या आणि उद्योजक बना. अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम केलं आणि अनेक योजना या पुढच्या काळात अंमल करायच्या आहे. म्हणजे सागरी, नागरी, डोंगरी असं अनेक विभागात आपल्या दोन्ही जिल्हे विभागले आहेत.
ग्रामीण भाग आहे, डोंगरी भाग आहे, आदिवासी बहुल भाग आहे, शहरी भाग आहे. शहरामध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट जे आहे ते अतिशय जोरात चालू आहे. महाराष्ट्र शासनाची चांगली योजना आहे. आपण तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली आहे. आज डोंबिवलीला शुभदा म्हणून सोसायटी आहे. 2 वर्षापूर्वी आपण त्याला 7 कोटी रुपयाचे कर्ज दिले. आज त्या सोसायटीतले लोक 2 वर्षात बिल्डिंग पूर्ण केली, अतिशय सुसज्ज इमारतीमध्ये राहायला गेलेत आणि पूर्ण कर्ज फेडले आहे. 2 वर्ष अतिशय आदर्श आहे. म्हणजे आपण आपली बँक शासन ज्या ज्या योजना देते त्या त्या योजना चांगल्या आणि प्रभावीपणे राबवतोय. यालाच चांगलं सरकार म्हणतात. याला चांगलं सरकार म्हणतात. सरकार म्हणजे काय? शासन कशासाठी, संचालक मंडळ कशासाठी असते? शासनाने जे योजना दिल्या त्या बँकेच्या मार्फत लोकांबरोबर पोहोचवण्याचं काम या संचालक मंडळाचे असते. त्या आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये प्रभावीपणे राबवलेले आणि म्हणून ते घेऊन आम्ही लोकांपुढे जातोय. म्हणून आमचं फायनल विजन होणार 100%. मी कधीपासून बोलतो का प्रकाश ओरकडे येणार, त्याचं कारण काय? ते आम्ही जे 10 वर्षामध्ये केले त्याच्यावर आम्ही मतं मागतो. लोक टीका करून मतं, आम्हाला कोणावर टीका करायची नाही. आम्ही केलेल्या कामावर आम्हाला मतं मागले. आणि माझं खुलं आव्हान आहे का एका स्टेजवर यावं डिबेट करण्यासाठी. आम्ही एका स्टेजवर डिबेट करायला तयार आहेत. समोर डिबेट करायला तयार आहेत. बोला. आपलं सहकार क्षेत्रातलं काम आता पुढे चालू राहणार आहे. याचं कारण असं की आता आपल्यानंतर आपले चिरंजीव यामध्ये बिनविरोध निवडून आले. काय माहितीये का, शासनाच्या आरबीआयच्या धोरणाप्रमाणे 10 वर्षाच्या वर राहता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही जरी त्या ठिकाणी नसले तरी येणाऱ्या नवीन तरुणांना किंवा नवीन संचालक मंडळाला आमच्या मार्गदर्शन राहणार असं आहे. आणि त्या मार्गदर्शनाच्या आमच्या पाऊल ठेवून ते चांगलं काम करतील अशी आम्हाला अपेक्षा नाही. 100% खात्री आहे. साहेब, अशी चर्चा आहे मार्केटमध्ये की सहकार पॅनल निवडणुकीनंतर परिवर्तन पॅनलशी हात मिळवणी करेल. हे बघा, तुम्ही काहीही प्रश्न विचारा, सहकार पॅनलचे स्वतःचे सत्ता आल्या तर परिवर्तन पॅनलशी हात मिळवणी करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही कामाच्या जोरावर लोक आम्हाला 100% यश देतील याची आम्हाला खात्री आहे. आज उमेदवार आमचे निवडून आलेले आहे आणि 3 का आमच्या 18 उमेदवार निवडून येतील. आम्हाला त्यांची गरज काय? 18 उमेदवार आमचे निवडून येणार आहेत, मग आम्हाला त्यांची गरज काय? परिवर्तन पॅनल मार्फत असंही म्हणलं गेलं आहे की आमच्या 8 आलेले आहेत बिनविरोध आणि त्यांचे 1च आलेले आहे. दाखवावं ना. माझा मुलगा पण त्यांचा आहे का? माझा मुलगा पण त्यांचा आहे का? ते त्यांना विचारावं. हा, निलेश गोरेचा मिसेस त्यांची आहे का? अमित गोरे त्यांचा आहे का? दसुरडे त्यांचा आहे का? हा, राजेश सावळारामचा मुलगा त्यांचा आहे का? हा, अरुण पाटील त्यांचा आहे का? सांगा ना, कोणते नावं घ्या ना, नावं घ्यावी त्यांनी. साहेब, ही जी निवडणूक होते या क्षेत्रामध्ये आपला अनुभव फार मोठा आहे. या निवडणुकीसाठी जे मतदार आहेत त्यांसाठी आपण काय सांगतो? मतदाराने एकच सांगतो की बँक ज्या पद्धती, ही बँक खाडेदारांपासून इतिहास आहे. या बँकेला 1958 साली ही बँक स्थापन झाली. खाडेदारांचं नाव आजही बँकेत आहे आणि त्यांचा जो आदर्श आहे तो टिकवण्यासाठी, बँकेचं परंपरा ठेवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचं नाव आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या बँकेचं ते अशीच परंपरा ठेवण्यासाठी आणि बँकेचा आलेख उंचावण्यासाठी, या बँकेच्या भवितव्यासाठी सहकार पॅनलला निवडून द्या असं मी आवाहन सगळ्या खातेदारांना केलं.